जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की ईश्वराची परब्रह्माची भक्ती केल्याने अशक्य गोष्टीही शक्य होतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि मग समर्थ म्हणतात की केवढंही मोठं संकट असू द्या, मग समर्थ म्हणतात की केवढंही संकट मोठं असू द्या, आपली जर भक्ती श्रेष्ठ असेल तर कुठल्याही मोठमोठ्या संकटातून सुद्धा ईश्वर परब्रह्म आपल्याला त्या संकटातून सोडवतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की भक्त प्रल्हादाला किती मोठे संकट आले होते तरी प्रत्येक संकटातून भक्त प्रल्हाद हा तरला गेला. का तर भक्त प्रल्हादाची भक्ती त्या नारायणावर होती आणि अखंड तो नाम जप करत होता, नारायण नारायण. त्याच्या वडिलांनी प्रत्येक वेळेस त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेस मात्र भक्त प्रल्हाद हा त्या संकटातून वाचतच होता, कारण परब्रह्म ईश्वर नारायण त्याला त्या संकटातून सोडवतच होते. आणि मग मात्र त्याची निष्ठा बघून, त्याची श्रद्धा बघून, त्याची भक्ती बघून नारायणाने शेवटी त्याला दर्शन दिलंच असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की भक्तीमध्ये एवढं सामर्थ्य आहे, भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे, भक्तीमध्ये एवढं भक्तीमध्ये सामर्थ्य आहे की अशक्य गोष्टीही शक्य होतात. फक्त ती भक्ती आपल्याला श्रद्धेने, निष्ठेने आणि विश्वासाने करता आली पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की ध्रुव पाळाच्या उपासनेने सुद्धा नारायणाने ध्रुव पाळाला दर्शन दिले, ध्रुव पाळाच्या नामस्मरणाने, ध्रुव पाळाच्या उपासनेने सुद्धा नारायणाने ध्रुव पाळाला दर्शन दिले आणि ध्रुव पाळाची ही निवेदनाची पूर्तता केली असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की ज्यावेळेस जनाबाई हे धान्य जात्यामध्ये दळत होती त्यावेळेस जनाबाई नेहमी विठ्ठल 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 असं नामस्मरण करत होती. त्यावेळेस मात्र पांडुरंगाला, त्या विठ्ठलाला जनाबाईची काळजी लागत होती. त्यावेळेस मात्र पांडुरंग विठ्ठल जनाबाईच्या प्रत्येक कामासाठी मदतीला जात होता. मग ज्यावेळेस जनाबाई आपल्या जात्यामध्ये गहू ज्वारी दळत होती त्यावेळेस मात्र पांडुरंग जनाबाईच्या मदतीला गेले. आणि मग मात्र जनाबाईला सर्व काही मदत केल्यानंतर पांडुरंग परत विठ्ठल पांडुरंग हा आपल्या मंदिरात येऊन परत मूर्तीमध्ये विलीन झाला. मग विसरतेपणे पांडुरंगाची शाल जनाबाईच्या घरातच विसरली. त्यावेळेस मात्र गावकरी लोकांनी जनाबाईला चोरीचा आळ घेतला की जनाबाईनेच ही शाल आणली, जनाबाई शिवाय ही चोरी कोणीच करणार आहे, जनाबाईच्या घरातच ही शाल कशी आली. त्यावेळेस जनाबाईंनी खूप काही त्यांना सांगितलं, पण मात्र गावकरी लोकांनी ऐकायला तयार नव्हते. पण विठ्ठलाला आणि जनाबाईला तर माहिती होती की ती शाल कशी तेथे आले. विठ्ठल पांडुरंग हे जनाबाईच्या मदतीला गेले होते आणि त्यांची शाल तिथे विसरली होती. पण गावकऱ्यांना वाटलं की जनाबाईने ती शाल चोरी केलेली आहे. आणि मग मात्र गावकऱ्यांनी जनाबाईला सुळावर चढवायला शिक्षा सांगितली आणि सुळावर तिला चढवण्यात आलं. त्यावेळेस बघा म्हणले त्या सुळाचं सुद्धा पाणी झालं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणजे भक्ती ही अशक्य गोष्टीलाही शक्य करून दाखवते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की भक्ती आणि श्रद्धा उत्तमाची जर आपली असेल तर आपल्या कोणत्याही निवेदनाची पूर्तता होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की एकदा चांगदेवाला खूप अहंकार आला होता. चांगदेव समजत होता की माझ्यासारखा श्रेष्ठ मीच आहे. मग ज्यावेळेस तो वाघावर बसून आला आणि हातात साप म्हणून चाबूक घेऊन आला त्यावेळेस मात्र चार भावंडांना त्याला चांगदेवाला सांगायचं होतं की मी तुमच्यापेक्षाही खूप शक्तिशाली आहे, माझ्यामध्ये खूप सामर्थ्य आहे आणि मीच देव आहे असं चांगदेवाला त्या चार भावंडांना सांगायचं होतं. म्हणजे निवृत्तीनाथ, सोपानदेव, ज्ञानदेव आणि मुक्ताई या चार भावंडांना चांगदेवांना सांगायचं होतं. मग ज्यावेळेस चांगदेव वाघावर बसून हातात चाबूक म्हणून साप घेऊन आला त्यावेळेस मात्र मुक्ताई म्हणाली, दादा तुम्हीच आता याचा अहंकार चकनाचूर करा, त्याशिवाय याचा अहंकार कमी होणार नाही. त्यावेळेस मात्र ती चौघही भावंड भिंतीवर बसली होती. त्यावेळेस मात्र ज्ञानदेव, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव आणि मुक्ताई चार भावंड भिंतीवर बसली होती. त्यावेळेस मात्र ज्ञानदेवानी मुक्ताईचं ऐकलं आणि त्या भिंतीला त्यांनी निवेदन ठेवलं की तूच आता चालवून दाखव आणि आम्हाला आता इथून तूच पुढे ने. त्यावेळेस मात्र बघा म्हणले ती भिंत ही चालू लागली, सर्व गावकरी लोक बघू लागले. त्यावेळेस मात्र चांगदेवाचा अहंकार हा चकनाचूर झाला असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अहंकार थोडाही बाळगू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की वेणाताईंना सुद्धा त्यांच्या आई वडिलांनी विष दिलं होतं. त्यावेळेस बघा म्हणले त्यावेळेस मात्र वेणाताईंना सुद्धा समर्थ रामदास स्वामी वाचवायला आले. आणि मग मात्र त्या आई वडिलांनी वेणाताईला कडी लावली होती, बाहेर कुलूप लावलं होतं.
पण ज्यावेळेस मात्र आतून आवाज येऊ लागला त्यावेळेस आई वडिलांनी ते कुलूप काढलं तर आतमध्ये रामदास स्वामी आणि वेणाताई होत्या. वेणाताईला त्यांनी उत्तमाचं केलं होतं, त्या विषाचं सुद्धा त्यांनी अमृत केलं होतं. त्यावेळेस रामदास स्वामी म्हणले, आता वेणाताई तुमची मुलगी नाही, आता वेणाताई माझी मुलगी आहे, आता तिचा सांभाळ मीच करणार आहे. आणि त्यावेळेस मात्र समर्थ रामदास स्वामींनी वेणाताईला सज्जन गडावर घेऊन गेले. बघा म्हटले समर्थ, म्हणजे जेथे जर भक्ती असेल तर ते परब्रह्म ईश्वर आपल्याला त्या संकटातून सोडवायला नक्कीच येतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की मीराबाईंना सुद्धा त्यांच्या सासरच्या लोकांनी खूप त्रास दिला. मीराबाईंना सुद्धा सासरच्या लोकांनी खूप त्रास दिला आणि तिच्या पतीने सुद्धा तिला माठामध्ये साप आणून ठेवला आणि तिला सांगितलं की त्याच्यामध्ये गजरा आहे, हात घाल, कारण तिला मारायचं होतं. त्यावेळेस मात्र तिनं सारखं श्रीकृष्ण श्रीकृष्ण असं नामस्मरण करत होते. तिने माठामध्ये हात घातला तर त्या सापाचा सुद्धा गजरा झाला असं समर्थ आपल्याला ते सांगतात. सुंदर असा मोगऱ्याचा गजरा तिच्या हातात आला. त्यावेळेस पती सुद्धा चक्क झाला. म्हणजे भक्ती ही अशक्यला शक्य करून दाखवते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नामस्मरणामध्ये आणि भक्तीमध्ये खूप सामर्थ्य आहे, फक्त श्रद्धेने आपल्याला ते करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ आपल्याला ते समजावून सांगण्यासाठी सद्गुरु चरित्र अध्याय 39 संतान प्राप्ती हा अध्याय आपल्याला समजावून सांगतात. समर्थ म्हणतात की 60 वर्षाची वृद्ध महिला होती आणि तिला मुलं बाळ होत नव्हती. आणि त्यावेळेस मात्र सगळेजण गाणगापुरात तिला वांज म्हणून तिला चिडवत होते, वांज म्हणून तिला हिनवत होते आणि कोणीही तिचा चेहरा बघत नव्हते. त्यावेळेस तिला वाईट वाटत होतं आणि तिच्या पतीचं नाव सोमनाथ होतं, तर त्या वृद्ध महिलेचं नाव गंगा होतं. आणि मग मात्र 60 वर्षाची ती वृद्ध महिला गाणगापुरात सद्गुरूंच्या दर्शनाला आली आणि रोज सद्गुरूंना तुपाची ती आरती करत होती. आणि त्यावेळेस मात्र ती रोज तुपाची आरती करत होती आणि प्रदक्षिणा घालायची, उपासना करायची, नामस्मरण करायची आणि रोज जायची, असा नित्य नियम तिचा रोज चालू होता. आणि मग मात्र एके दिवशी नरसिंह सरस्वती स्वामींनी तिला विचारलं की तुझी काय इच्छा आहे ते तू सांग, मी तुला तुझी सर्व इच्छा पूर्ण करायला तयार आहे, कारण तुझी भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. त्यावेळेस ती वृद्ध महिला 60 वर्षाची वृद्ध महिला गंगाताई म्हणाल्या की मी वांजुटी आहे, माझं वय हे आता 60 वर्षाचं झालं आहे, आता हे आयुष्य तर माझं वायाच गेलं, पण पुढच्या जन्मी मला मुलं व्हावी, हा तुम्ही आशीर्वाद मला द्या, एवढीच माझी इच्छा आहे. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले की तू पुढच्या जन्माची काय वाट पाहत आहे, पुढचा जन्म कोणी बघितला आहे, तुला मुलं ह्याच जन्मात होणार आहे, तुला मुलं ह्याच जन्मात मी देणार आहे. त्यावेळेस मात्र ती वृद्ध महिला म्हणाली की माझं वय झालेलं आहे, आता कशी मुलं होतील. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले की तू माझ्यावर विश्वास ठेव, सर्व काही अशक्य गोष्टी मी शक्य करून दाखवतो. आणि मग मात्र सद्गुरूंनी दत्तात्रेयांनी तिला अश्ववद्य या वृद्धाची पूजा करायला सांगितली आणि अश्ववद्य वृक्षाची ती पूजा रोज करत होती. आणि मग मात्र गुरुदेव म्हणाले तू संगमावर जा आणि अश्ववद्य वृक्षाची तू पूजा कर आणि मग मात्र तू माझ्याकडे ये. आणि मग मात्र तिने अश्ववद्य वृक्षाची पूजा केली आणि संगमावर जाऊन अश्ववद्य वृक्षाची तिने पूजा केली. आणि तिसऱ्या दिवशी रात्री तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आले आणि मग मात्र त्या ब्राह्मणाने त्या वृद्ध महिलेला 60 वर्षाच्या गंगाताईला सांगितलं की गाणगापुरात तू जा, गुरूंना 3 प्रदक्षिणा घाल आणि श्री दत्तात्रय गुरुदेव तुला जे काही फळ देतील ते तू खा आणि मग मात्र तुला कन्यापुत्र होतील. आणि मग मात्र तिने सकाळी उठल्यानंतर तसंच केलं आणि ती गाणगापुरात गेली. गुरुदेवांना 3 प्रदक्षिणा घातली, त्यांचं दर्शन घेतलं आणि गुरुदेवांनी तिच्या ओटीमध्ये 2 फळं घातली आणि म्हणाले हे तू फळ खा. आणि त्यावेळेस मात्र तिने पूर्ण आपलं व्रताचं उद्यापन केलं, घरी गेली, दानधर्म केलं, सर्वांना जीव घातलं आणि मग मात्र तिने ते 2 फळं ग्रहण केली, म्हणजे 2 फळं खाल्ली. आणि मग मात्र असं काही चमत्कार झाला की ती गरोदर राहिली आणि तिला पहिली मुलगी झाली. आणि मग मात्र गावकरी लोक खूप आश्चर्य करू लागले की 60 वर्षाच्या वृद्ध महिलेला मुलगी कशी झाली. आणि मग मात्र सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि सगळेजण गाणगापुराचा धावा करू लागले, गुरुदेवांना पाया पडू लागले. गंगाबाई ही ती मुलगीला घेऊन गाणगापुरात सद्गुरूंच्या चरणी ठेवण्यासाठी गेली आणि मग मात्र
सद्गुरूंनी तिला आशीर्वाद उत्तमाचा दिला आणि पुन्हा तिला विचारलं तुला काय अजून हवं आहे का? त्यावेळेस ती म्हणाली मला उत्तम असा ज्ञानी मुलगाही हवा आहे. आणि मग मात्र गुरुदेवांनी तसा आशीर्वादही दिला आणि तिला मग मुलगाही झाला आणि ते मात्र त्या दोघांचंही पुढे जाऊनही उत्तमाचं झालं. आणि बघा म्हणले समर्थ, म्हणजे गुरुकृपा अशी आहे, गुरुकृपा अशी आहे, जेथे श्रद्धा आहे तेथे फळ नक्कीच आहे, जेथे श्रद्धा आहे तेथे फळ नक्कीच मिळतं. आणि सरस्वती गंगाधर स्वामी सांगतात गुरूंची मनोभावे सेवा करा, सद्गुरूंची मनोभावे सेवा करा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अश्ववद्य महात्मा 60 वर्षाच्या वृद्धेस सुद्धा संतान प्राप्ती झाली. आणि बघा म्हणले समर्थ, तिलाही प्रचिती आली, तिलाही सगळेजण वांझोटी म्हणून चिडवत होते, हिनवत होते, तिलाही वाईट वाटायचं, तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. पण तिच्याही इच्छा सरस्वती गंगाधर स्वामींनी पूर्ण केल्या. आणि अशा प्रकारे सद्गुरुचरित्र अध्याय 39 वांदेस संतान प्राप्ती हा अध्याय येथे समाप्त होतो, असं समर्थांनी आपल्याला येथे समजावून सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सद्गुरूंची भक्ती केल्याने अशक्य गोष्टी ही शक्य होतात. फक्त आपल्याला आपल्यामध्ये सकारात्मक विचार पाहिजे, आपल्यामध्ये श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. आणि परब्रह्माचं जेव्हा आठवण जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपल्या मुखातून अखंड त्या परब्रह्माचं नामस्मरण पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला या कथेतून समजावून सांगितलं. तरी हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.